तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आता पडताळणी केली जाणार आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये अंगणवाडी सेविका काही महिलांना प्रश्न विचारणार आहेत आणि त्यानंतर महिलांची छाननी होणार आहे। तर तुम्हाला सपोर्ट करायला हवा आहे की अंगणवाडी सेविका समजा तुमच्या घरी आल्या आणि काही प्रश्न विचारले तर त्यांचा प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देणेच आहे। कारण आता सरकारने अंगणवाडी सेविकांना एवढा पॉवर दिलेला आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जे अपात्र महिला आहेत त्यांना आता घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या घरोघरी जाऊन आता छाननी करणार आहेत। हे राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना परमिशन दिलेली आहे। आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन त्या महिलांना काही प्रश्न करणार आहेत। तर ते प्रश्न कोणते आहेत तर हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार मंडळी, मी प्रवीण शंभरकर, तुम्ही पाहता खेड्यातील मुलगा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेचा जो जुलैचा महिना आहे तो आता सध्या वितरित करण्यात आला आहे। यानंतर लवकरच ऑगस्ट महिन्याचे पण पैसे दिले जाणार आहेत। परंतु जवळपास 42 लाख महिलांना जो जुलैचा हप्ता आहे तो मिळालेला नाही। या योजनेमधून लाखो महिलांचे अर्ज जे आहेत ते बाद करण्यात आले आहेत। आता लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी कसून सुरू झाली आहे। आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची जी पडताळणी आहे ते अंगणवाडी सेविकांकडून होणार आहे। अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्यानंतर त्यांच्या अर्जाची पडताळणी करण्यात येणार आहे। लाडकी बहीण योजनेमधून ज्या महिला अपात्र ठरवल्या आहेत त्यांच्या घरी जाऊन अंगणवाडी सेविका आता चौकशी करणार आहे। अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींना काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहेत। हे जे प्रश्न आहेत लाडकी बहीण योजनेच्या निकषांशी संबंधित असणार आहेत। ते प्रश्न कोणते आहेत ते बघा। तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का? तुम्ही इन्कम टॅक्स भरता का किंवा तुमच्या घरातील कोणी पण सदस्य इन्कम टॅक्स भरतात का? तुमच्या घरातील किती महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत आहे? त्यानंतरचा प्रश्न आहे तुमच्या जे वार्षिक उत्पन्न आहे ते किती आहे? तुमच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासीचा पुरावा आहे का? तुमचे वय किती आहे? जर तुमच्याकडे या प्रश्नांचे उत्तरं असतील आणि ही जे उत्तरे आहेत ती लाडकी बहीण योजनेच्या निकषांमध्ये बसत असतील तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे। दरम्यान जर तुम्ही या वयोगटात समजा बसत नसाल तर तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचा लाभ कदापि मिळणार नाही। जे लाडकी बहीण योजनेच्या घरच्याचे जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। महिला जी आहे ते सरकारी कर्मचारी नसावी आणि त्या लाडकी बहीण योजनेच्या ज्या घरामधून 2 पेक्षा अधिक महिलांनी या योजनेचा लाभ घेत नसावा। तर हे जे प्रश्न आहेत अंगणवाडी सेविका आता घरोघरी जाऊन हे प्रश्न विचारणार आहेत आणि त्यांना जे अर्ज बाद करण्याचा त्यांना अधिकार देण्यात आला आहे। राज्य सरकारने हा अधिकार आता अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आला आहे। जर तुमच्या घरी समजा अंगणवाडी सेविका आली तर तुमच्याकडे तुमचा फायदा पण आहे आणि त्याचा तोटा पण आहे। कालच मी एक न्यूज बघितली की अंगणवाडी सेविका परभणी जिल्ह्यामधली होय ती न्यूज। तर अंगणवाडी सेविका त्यांच्या घरी गेली, त्या घरच्या कुटुंबातील 3 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत। तर झालं असं की त्या 3 मधून एकाचं नाव काटायचं होतं। तर काटायचं कोणाचं? सासूचं काटायचं की सुनेचं काटायचं? तर यांच्यामध्ये ते आता भांडणं चालू आहेत। त्या अंगणवाडी सेविकावरच जे घरचे जे महिला मंडळी आहेत ते त्यांना शिवागाळी करत आहेत, अपशब्दामध्ये बोलत आहेत। तर त्या अंगणवाडी सेविकांनी काय करावं? कारण राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना हे परमिशन दिली आहे की आता घरोघरी जाऊन समजा 2 पेक्षा अधिक महिला या योजनेमध्ये लाभ घेत असतील एका घरच्या तर एक महिला त्यातून बाद होणार आहे। त्याच्यामध्ये तुमचा फायदा पण आहे। म्हणजे कसा? ज्या महिलांचे जे हप्ते आहेत लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत मिळालेले नाहीत, म्हणजे 2 महिन्याचे म्हणा, 3 महिन्याचे म्हणा, मे जून जुलै कोणत्याही महिन्याचे म्हणा हप्ते मिळालेले नाही, म्हणजे महिना मिळालेला नाही आणि समजा तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये 100% पात्र आहात तर तीच अंगणवाडी सेविका जी आहे तुमचा लाडकी बहीण योजनेचा जो महिना आहे ते चालू करू शकतो। तुम्ही वेबसाईटवरून ऑनलाईन तक्रार करा किंवा काही करा, तुमचा महिना चालू होणार नाही। फक्त आता जो चालू होणार ते अंगणवाडी सेविकानुसार। म्हणजे कसं? समजा तुम्हाला महिना भेटत नाही आहे लाडकी बहीण योजनेचा, 2 महिने झाले, 3 महिने झाले किंवा जुलैचा महिना, जूनचा महिना तुम्हाला मिळालेला नाहीत लाडक्या बहिणींना, पण तुम्ही जे लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत आहात, तुम्हाला 100% तुम्ही निकषामध्ये बसत आहात। तुमच्याकडे नाही 4 चाकी वाहन आहे, नाही कोणी सरकारी नोकरीवरती आहे, नाही कोणी इन्कम टॅक्स भरत आहे, तर बघा हीच माहिती तुम्ही अंगणवाडी सेविकांना द्यायची आहे की मला
मी या निकषांमध्ये बसत आहे तरी पण मला 2 महिने झाले किंवा 3 महिने झाले किंवा जितके पण महिने झाले असतील मला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत नाही आहे, तर हीच तक्रार जी आहे अंगणवाडी सेविकाकडे करा. ते तुमचं नाव नोंदून घेईल आणि ते जे नाव आहे ते समोर पाठवलं जाईल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो महिना आहे, जो हप्ता आहे ते सुरू होणार आहे. आणि ज्या घरातून 2 पेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत तर त्यातून एक महिला तर बाद होणारच आहे. कारण हे लाडकी बहीण योजनेचा नियमच आहे. सुरुवातीला का नाही केलं, कारण निवडणूक होती, त्याला निवडून यायचं होतं, म्हणून हे निकष सध्या स्तब्ध ठेवण्यात आले होते, म्हणजे थांबवण्यात आले होते. तर आता जे सरकारच्या तिजोरीवरचा जो भार आहे तो खूप जास्त वाढलेला आहे, म्हणून आता हे निकष एक निकष नियम जे आहेत ते आता पाळण्यात येत आहेत. म्हणजे एका घराण्यातून समजा 2 पेक्षा अधिक महिला समजा लाभ घेत असतील तर त्या एका महिलेचं नाव आता लाडकी बहीण योजनेमधून कटणार आहे, त्या कुटुंबातून कटणार आहे. आता कोणाचं काढायचं ते तुमच्या मतावर आहे. तुमच्या सासूचं काढायचं का तुमचं काढायचं, सुनेचं काढायचं ते तुमच्या मतावर आहे. फक्त अंगणवाडी सेविका एवढंच विचारेल की कोणत्या महिलेचं नाव इथून काढायचं आहे, बस एवढंच विचारणार आहे, बाकी काही नाही. त्यांना आता फुल परमिशन आहे राज्य सरकारकडून की घरोघरी जाऊन चौकशी करावी. समजलं तुम्हाला? ही सगळी माहिती मी का सांगत आहे, कारण आता हे राज्य सरकारने अंगणवाडी सेविकांना घरोघरी जाऊन आता पडताळणी करणार आहे. ज्यांना महिना नाही भेटत आहे पण ते 100% निकषामध्ये बसत आहे ते पण कंप्लीट ते घेणार आहेत आणि तुमचा महिना चालू होणार आहे. अशा प्रकारे तुमचा महिना चालू होईल. तुम्ही कंप्लीट करा, ऑनलाईन कंप्लीट करा, तरी तुम्हाला जो महिना आहे तो चालू होणार नाही. फक्त जो महिना आहे आता अंगणवाडी सेविकाकडूनच तुम्हाला जो चालू होणार आहे. समजा तुम्हाला महिना मिळत नसेल, लाडकी बहीण योजनेचा बंद झाला असेल, 2 महिने झाले असतील, 3 महिने झाले असतील किंवा 1 महिना झाला असेल, हीच तक्रार त्या अंगणवाडी सेविकांना सांगा, तुमचा महिना चालू होऊन जाईल. ठीक आहे, समजलं? तर मंडळी हीच होती आजची माहिती. तर मंडळी आजची माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मंडळी, अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला. जय हिंद, जय महाराष्ट्र.